ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेण तेच फळ, नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूचे थडे पावे, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरे रामबाणी, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, तुसारे चरणा संतांचिया, तुसारे चरणा संतांचिया, तुसारे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं, पाणौ महासायकचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते, संपाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना आपल्या जीवनात नेमकी जोडी कोणती करावी हे फलासह सांगतायत. आपल्या या एकांतात वनमारुती देवस्थानमध्ये हा सर्व परिसरा मिळून आपला हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या सेवेत येण्यासाठी बराचसा उशीर झाला.
याबद्दल क्षमा असावी. क्षमा असावी म्हणण्यापेक्षा तुम्ही केलेलीच आहे म्हणून थांबलात. नाही तर इथे बरीच महाराज मंडळी आमची होती, पण आपण क्षमा केलेलीच आहे. उशीर झालेला आहे कीर्तनाला, पण सोडायला मी जास्त उशीर करणार नाही. वेळेत करण्याचा प्रयत्न करूया. अगर तुम्ही साथ द्याल तिथपर्यंत कीर्तन चालेल. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपल्या जीवनात नेमकी जोडी कशी करावी हे सांगतात. तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत, तेव्हा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोली राजा ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. धाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. धाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. बोली राजा ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. धाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. धाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. आड राणी भरले जग. जग आड रानामध्ये प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आलो याची कारणासी. याच कारणाकरता मी इथे आलो. आपल्याला अशी जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबारा जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामचिंतन करा, हीच वाट तुम्ही धरा. अन्य वाटांनी जाऊच नका, नका जाऊ आडराने, ऐसी गरजती पुराणी. नामचिंतनाचीच वाट धरा. ही सोपी वाट आहे, सर्वांना जाता येण्यासारखी आहे, आणि या वाटेचं वैशिष्ट्य ही खात्रीची आहे, हमीची आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवारी. पंढरी वैकुंठ भूमीवारी. तुका म्हणे तुम्ही तलायाची वाटे, तलायाची वाटे. तुका म्हणे तुम्ही तलायाची वाटे, तलायाची वाटे. भरवसाने भेटे, भरवसाने भेटे पांडुरंग. भरवसाने भेटे, भरवसाने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, याच वाटेने तुम्ही चला, भरवसेने भेटे पांडुरंग. संती हे पैल लाविले निशान. ही नामचिंतनाचीच वाट धरा. सोपी वाट आहे, सर्वांना जाता येण्यासारखी आहे, खात्रीची आहे. परंतु लोकांचा असा स्वभाव असतो, वाट दिसली का चला, आपण पुढे कशी आहे काय आहे. आज तोच त्रास झाला आम्हाला. जो यायला उशीर झाला, एका मधल्या वाटेला लागलो, पण ती मधली वाट अशी खराब की दोन्हीकडून चकार खूप मोठी पडलेली, खोल आणि मधी झाली. गाडी जी आडली जाम झाली, पुढे चालेल आणि मागे चालेल. 2 तास तिथे रखडच राहिलो, त्यामुळे उशीर झाला. आणि पुढे आलो, पुन्हा पंक्चर झालं. चला, वाट काही पहिल्यांदा दिसताना चांगली वाटते. नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग, थोडस पुढे चालून गेलं की नॅशनल गेला, फक्त हायवे. आणखी पुढे चालून गेलं की हायवे संपला, फक्त वे. आणखी पुढे चालून गेलं की डांबरीकरण संपलं, पुढे लागतं खडीकरण. आणखी पुढे चालून गेलं की पुढे खडीकरण संपतं, पुढे लागतं खड्डाकरण. रस्त्यात खड्डे आहेत का, खड्ड्यातून रस्ता आहे तेच कळत नाही. पुढे चालता चालता पुढे जातात येत नाही. लोक सांगतात गाडी पुढे जाणार नाही, तुम्ही पायी पायी जा. अशा परमार्थातही काही वाटा आहेत.
पण त्या वाटा खडतर आहेत, काही कळत नाही, काही वाटा झेपत नाही. आणि त्या वाटांनी जाण्यामध्ये निश्चित मुक्कामाला पोहोचू अशी खात्री नाही. पुन्हा आयुष्याचा कालापव्यय होत राहणार. पुन्हा संधी कधी मिळेल सांगता येत नाही. म्हणून तुकोबारायांनी विचार केला, अशा इतर वाटांच्या नादी लागून लोकांच्या आयुष्याचा कालापव्यय होणार, मुक्कामाला जाणं थांबणार. पुन्हा कधी संधी मिळाली मनुष्य जन्माची काय सांगता येते. मग काय केलं पाहिजे. तुकोबारांनी एक निर्णय घेतला, धाडस केलं. आणि अशा ज्या खात्रीच्या वाटा नाहीत, खात्रीच्या वाटा नाहीत, ज्या कळत नाहीत, नीट झेपत नाही, अशा काही दुस्तर वाटा आणि काही सूक्ष्म वाटा तुकोबाराने मोडूनच काढले. मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चालायचा, केला राज्यभार चालायचा, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चालायचा, केला राज्यभार चालायचा, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर. तुकोबारांनी क्रांती केली. अशा सूक्ष्म वाटा दुस्तर वाटा मोडून काढल्या आणि राजभार चालेल असा मार्ग तयार केला. तो मार्ग कोणता. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, आणि कापे काम नाही. आता अन्यांचं काही कामच नाही. हीच वाट महत्वाची, सोपी आहे, सर्वांना जाता येण्यासारखी, खात्रीची आहे. म्हणून तुकोबाराय गावोगाव प्रचार दौरा करून लोकांना नामचिंतनाकडे वळवतायत. कधी देहाचं महत्त्व सांगून, कधी युगाचं महत्त्व सांगून, कधी चिडू नये, शिव्या देऊ नये सांगून, तर कधी पाया पडू नये म्हणतात. लागून या पाया, असं वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाराय लोकांना ज्या वेळेला नामचिंतनाकडे वळवू लागले, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग पुढे आला. तो म्हणाला, महाराज तिथे तुमचा सपाटा हात चाललेला आहे, नामचिंतन करा, नामचिंतन करा. हो, लोक रात्रंदिवस धडपड करतात, ती कशा करतात, ती राहिले बाजूला. आणि तुमचं चाललंय टुमणं म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण आहे. अहो, लोकांना हवं काय आणि तुम्ही सांगता काय. तुकोबाराय म्हणतात, लोकांना ज्याची गरज नाही ते का सांगण्याकरता मी वैकुंठातून इथे आलेलो आहोत. लोकांना ज्याची गरज आहे, पण लोक जे मिळवू शकत नाहीत ते कशाने मिळेल हे सांगण्याकरताच आम्ही इथे आलेलो आहोत. या करताच आम्ही इथे आलेलो आहोत. बाबांनो, तुमचे चाललेत प्रयत्न कशा करता सांगा. राहू द्या आमचं बाजूला. विठ्ठल विठ्ठल म्हणणं, रामकृष्ण हरी म्हणणं राहू द्या आमचं बाजूला ठेवा. तुमची धडपड चालली कशा करता सांगा. लोक म्हणाले आमची धडपड रात्रंदिवस चालली ते दुःख जाण्याकरता आणि सुख मिळवण्याकरता. जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे, याकरता आमची धडपड आहे. हे कर, ते कर, ते कर, ते कर. सारखा आम्ही प्रयोग करतो, परिवर्तन करतो, पराकाष्ठा करतो, दुःख जाण्याकरता, सुख मिळण्याकरता. मग तुम्ही आजपर्यंत प्रयत्न करत आलात ना. हो, मग त्या प्रयत्नाने दुःख गेलंय का. म्हणे नाही. सुख मिळालंय का. म्हणे ते अजून तरी नाही. मग कधी मिळेल काय सांगता येत नाही. म्हणूनच आम्ही सांगतो तुम्हाला, आजपर्यंत तुम्ही थोडे प्रयत्न केलेत, खूप प्रयत्न केले, पण अजूनही दुःख मिटलेलं नाही आणि सुख मिळालेलं नाही.
आता बाबा तुमचं वय किती असेल? 75. आजपर्यंतच्या आयुष्यात तुम्ही थोडी उलाढाल केली असेल, खूप कष्ट उपसले असतील, खूप प्रयत्न केले असतील, रात्रंदिवस राबला खापला असाल आपल्या जीवनातलं दुःख मिटावं आणि सुख मिळावं म्हणून, की नाही? मग आजपर्यंतचा 75 वर्षाचा अनुभव काय सांगतो? दुःख कायमचं मिटलं का? नाही. सुख कायमचं मिळालं का? नाही. 75 वर्षात हे शक्य झालं नाही. इथून पुढचा अजून तुमचा किती वर्षाचा अंदाज आहे? माफ करा बाबा, राग म्हणू नका. बाबांनीच नाही, आपण प्रत्येकाने हे ध्यानात घ्या. एक उदाहरणादाखल म्हणून मी बाबा पुढे घेतलेत. त्यांचे 75 झाले, कोणाचे 85 असतील, कोणाचे 80 असतील, कोणाचे 90 असतील, कोणाचे 55 असतील. प्रत्येकाने आपल्या जीवनाचं थोडं सिंहावलोकन करा. आजपर्यंतची आयुष्याची वाटचाल आपण जी केलेली आहे, जे कष्ट उपसलेले आहेत, दुःख जाण्याकरता आणि सुख मिळण्याकरता, परंतु अजूनही ते दुःख मिटलेलं नाही, सुख मिळालेलं नाही. तुकोबारा म्हणतात बाबांनो, थोडंसं अंतर्मुखान विचार करा. वास्तविक शास्त्रीय सिद्धांत असा आहे, इच्छा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र आले की प्राप्ती व्हायलाच पाहिजे. आपल्याला इच्छा असावी आणि त्याला प्रयत्नाची साथ मिळावी. इच्छेला प्रयत्नाची जोड मिळाली की प्राप्ती होतेच. वन मारुतीला कीर्तनाला जायचंय, इच्छा झाली, सोनपेठला ठरलं, शिरसाळ्याला ठरलं, परळीला ठरलं, जेवढ्या गावून लोक आले असते तेवढे लावून घ्या बरं का, नाही तर तुम्ही म्हणाले एवढेच लोक आहेत. प्रत्येकाला आपलं वाटू लागलं की आपल्याला वनमारुतीला कीर्तनाला जायचं. इच्छा झाली, पण नुसती इच्छा झाली म्हणजे इथे येऊन बसणार का? नाही. त्या इच्छेला प्रयत्नाची जोड दिली पाहिजे. कसं जायचं? कोणाची गाडी तरी पाहावी. याची गाडी बघ, तो म्हणतो गाडी आहे, पण 24 तो पोरगा कुठं घेऊन गेलाय कोणाच. आता ज्याचा भरवसा होता त्याच म्हणे आता दुसऱ्याकडे गेला. त्याला म्हणू लागला, का रे गाडी आहे का? गाडी आहे पण पेट्रोल नाही म्हणे त्याची. तिसऱ्याकडे गेला. तिसरा म्हणाला, गाडी आहे, पेट्रोल आहे, चावी आहे, पण चालवणारा नाही. तुम्हाला चालवता येते का? म्हणे मला तर नाही. मग चालवणारा कोणी पाहिला, तो तयार झाला, गाडी त्याने दिली. प्रयत्न केल्यावर इथे येऊन पोहोचला की नाही? इथे येऊन पोहोचला. कधी पोहोचला? इच्छेला प्रयत्नाची जोड मिळाली, प्रयत्नाची साथ मिळाली की प्राप्ती होते. मग आजपर्यंत आयुष्यात आपल्याला इच्छा आहे सुख मिळण्याची, आणि त्याकरता आपण प्रयत्नही केलेले आहेत, पण 75 वर्ष ते शक्य होऊ नये, दुःख मिटू नये, सुख मिळू नये. तुकोबरा म्हणतात, प्रयत्न इतक्या दिवस केले, प्राप्ती नाही. प्रयत्न करूनही प्राप्ती होत नाही. महाराज म्हणतात याचाच थोडा गांभीर्याने विचार करा. प्रयत्न करून का प्राप्ती होत नाही? लोक म्हणाले, महाराज आम्ही तर प्रयोग करतो, परिवर्तन करतो, पण प्राप्ती नाही. तुम्हीच सांगा का प्राप्ती होत नाही? तर याला माझं उत्तर असं आहे, इच्छा तुमची चुकीची नाही, प्रयत्न चुकीचे होत आहेत. इच्छा चुकीची नाही, सुख मिळावं आणि ते सुख मिळण्याकरता प्रयत्न करणं, इच्छा ही चुकीची नाही, पण प्रयत्न चुकीचे आहेत, म्हणून प्राप्ती होत नाही. साध्याच्या प्राप्ती करता नियत साधनाची आवश्यकता असते, हा शास्त्रीय सिद्धांत आहे. त्याच्या नियत साधनाची गरज आहे. चुकीच्या साधनाने अपेक्षित साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. साधन बिनचूक होणं आवश्यक आहे. मग तुम्ही प्रयत्न करताय, प्राप्ती होत नाही, याचा अर्थ तुमचे प्रयत्न चुकीचे आहेत. महाराज मग नेमकं काय करायला पाहिजे? तुकोबरे म्हणतात नेमकं ते करायला पाहिजे
की ज्याने तुमची ही अपेक्षा पूर्ण होईल त्याचं जे नियत साधन आहे ते करणं आवश्यक आहे. दुःख तुम्हाला जावं वाटतं, प्रयत्न करता जात नाही. का जात नाही याचं कारण असं आहे, दुःख येतंय कशामुळे याचा पहिला विचार करा आणि ते घालवा म्हणजे दुःख जाईल. शास्त्रीय सिद्धांत आहे, कारणाच्या निवृत्तीची गरज आहे. कार्याची निवृत्ती होण्याकरता कारणाच्या निवृत्तीची आवश्यकता आहे. कारण शिल्लक जर राहिलं तर कार्य नष्ट होऊ शकत नाही, ती लयरूप निवृत्ती होईल, आत्यंतिक निवृत्ती होणार नाही. दुःख आपल्याला कोणत्या महिन्यापुरतं जावं वाटतं? कोणत्या महिन्यापुरतं नाही, कायमचं जावं वाटतं. आणि कायमचं जावं वाटतं याचा अर्थ असा, ही आत्यंतिक निवृत्तीची आपल्याला अपेक्षा आहे. आणि आत्यंतिक निवृत्ती होण्यासाठी कारणाची निवृत्ती होणं गरजेचं आहे. कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. तेव्हा दुःख ज्याच्यामुळे येतं ते घालवल्याशिवाय दुःख तुमचं जाणार नाही. म्हणजे मग दुःख येतंय कशामुळे? तर दुःख येतंय कशामुळे याचा विचार असा आहे, आपल्याला जीवनात दुःख भोगावं लागतंय ना. म्हणे हो, जीवन म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू याच्या सांध्यात आहे आपलं जीवन. आपल्या जीवनाचा प्रारंभ जन्मातून आहे आणि शेवट मृत्यूमध्ये आहे. आणि याच्या मधल्या सांध्यात आपलं जीवन आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काल म्हणजे आपलं जीवन. आणि या जीवन कालखंडात दुःख भोगावं लागतंय. तर दुःख जर संपवायचं असेल तर ही दोन टोकं संपवली पाहिजेत. जन्म आणि मृत्यू ही दोन टोकं संपवल्याशिवाय दुःख संपणार नाही. कारण दुःखाला कारण हेच जन्म मृत्यू आहेत. जन्म मृत्यूमुळेच दुःख आपल्याला भोगावं लागतंय. ज्ञानोबा सांगतात, तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जे मृत्यू जन्मे. जन्म आणि मृत्यू हेच सर्व दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून दुःख जर संपवायचं असेल तर ही दोन टोकं संपवली पाहिजे. जन्म आणि मरण संपवल्याशिवाय आणि आपल्या मूळ स्वरूपाला, परमात्मा स्वरूपाला, सच्चिदानंद घन अविनाशी स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय दुःख मिटणार नाही. म्हणून ही दोन टोकं पहिली संपवा. जन्म आणि मृत्यू हे संपवा. तुकोबाराय म्हणतात की जन्म मरणा परते दुःख अनिक कोण सांगा. जन्म मरणापेक्षा दुसरं दुःख कोणतंही वेगळं आहे. सर्व दुःख जन्म मृत्यू साठवलेली आहेत. येर झारेत, येरझार येणं आणि जाणं, जन्म मृत्यू, आणि येर झारेमध्ये सर्व दुःख आहे. हिंडता गव्हाने गा शिनलो येर झारे, येर झारे शिनलो. शुकाचार्य देखील शिनले. म्हणून जन्म मृत्यू संपवल्याशिवाय दुःख संपणार नाही. महाराज, मग जन्म मृत्यू जर संपवायचं तर त्याला काय करायला पाहिजे? जन्मालाच येणं संपवल्याशिवाय जन्म संपणार नाही. मग जन्माला येण्याच्या अगोदर पहिलं गर्भवासात आपण येतो आणि गर्भवासानंतर जन्म प्राप्त होतो. गर्भवासातच जर आलो नाही तर समस्या आपली मिटली, सुटली. आपण त्या स्वरूपाला प्राप्त झालो की आपण मग गर्भवासाला येऊ शकत नाही, येणं होत नाही. आणि गर्भवासाला आलो नाही का जन्म प्राप्त होणार नाही. म्हणून गर्भवासातच यायला नको, ही दखल घेतली पाहिजे. गर्भवासात आलो की जन्म प्राप्त होणारच, जन्म नको. म्हणून एक पठ्ठ्या कंटाळला आणि 12 वर्ष आईच्या उदरातच राहिला, बाहेर जायचंच नाही. इथं राहणं परवडलं, एकटा जीवन सदाशिव, बाहेर जाणं नको. किती त्या मातेला त्रास होता असेल. त्या मातेने व्यासांकडे प्रार्थना केली
की 12 वर्ष झालं उदरात गर्भ आहे, किती त्रास होत आहे तुम्ही जरा विचार करा. व्यासजी म्हटले हेड ऑफिसला कळवतो. भगवंताला कळवलं, भगवंताची प्रार्थना केली, भगवान प्राप्त झाले. व्यासजी म्हणतात माझं काय नाही, घरात काय तक्रार येते बघा. आत गेले, भगवान सांगितलं की उदरात गर्भ आहे, 12 वर्ष झालं तो बाहेर निघत नाही. भगवान म्हणतात कोणीतरी जन्म मृत्यूला कंटाळलेला साधक असावा, त्याला जन्माला यावं वाटत नाही, म्हणून तो बाहेर यायला तयार नाहीत. तेव्हा तिथं जाऊन मला त्यांचं मतपरिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. तिथे जाऊन पोचल्याशिवाय त्यांचं परिवर्तन होणार नाही. भगवान आत गेले आणि शुकाचार्यांना म्हणतायत बाहेर चला, बाहेर या. शुकाचार्य म्हणतात नको, इथं राहणं परवडलं, बाहेरचं प्रदूषण फार वाढलेलं आहे, त्यापेक्षा इथे राहणं परवडलं. भगवंताने सांगितलं मग इथंच यायला नको होतं. इथं आलात, गर्भवासाला आलात, जन्म प्राप्त होणारच. इथंच यायला नको होतं, म्हणजे तुमचं सर्व पुढचं संपलं असतं. इथं आलात, आता जन्म होणारच, जन्माला यावं लागणारच. भगवंताने समजूत काढली, बाहेर या, पुन्हा इथे येण्याची पाळी येणार नाही याची हमी मी देतो. भगवंताने तिथे हमी दिली. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, का शिनला येर झारी दुःख आठवी वेळा. मग भगवान म्हणतात मागील सोसिले ते नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे लाज राखी. इथंच यायला नको पाहिजे, तुम्ही आता बाहेर या, पुन्हा इथे येण्याची पाळी येणार नाही याची हमी खात्री मी देतो. आणि मग शुकाचार्य बाहेर आले. मुद्दा माझा आहे गर्भवासालाच येणं टाळलं पाहिजे. गर्भवासात आलो की जन्म आला की पुढची अनर्थ परंपरा आली. मग काय करायला पाहिजे? गर्भवास चुकवला पाहिजे. मग गर्भवास चुकवण्याकरता काय करायला पाहिजे? गर्भवास जर चुकवायचा आहे तर त्याच्याकरता काहीतरी जोडी आपल्याजवळ असायला पाहिजे, की जी जोडी गर्भवास चुकवू शकेल अशी जोडी आपल्याजवळ असेल तर हे शक्य होईल. मग महाराज जेणेकरून गर्भवास चुकेल अशी जोडी नेमकी कोणती आहे? ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, रामकंठ धरा. ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, ऐसी जोडी करा, रामकंठ धरा. चुके फेरा
जन्म मृत्यू संपवले पाहिजेत आणि जन्म मृत्यू संपवण्याकरता गर्भवासात यायला नको. मग गर्भवास चुकवल्याशिवाय हे शक्य होणार नाही. मग जेणेकरून गर्भवास चुकेल असं काय करायला पाहिजे? तुकोबाराय म्हणतात त्याच्याकरता तशीच जोडी करायला पाहिजे की जी जोडी केल्यानंतर गर्भवास चुकू शकेल. मग गर्भवास चुकवण्याकरता जोडी तरी मग कशी केली पाहिजे? तुकोबाराय म्हणतात आईशी करा, आईशी जोडी करा. जेने चुके फेरा गर्भवास, जेने गर्भवास फेरा चुके आईशी जोडी करा. जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकला जाईल अशी जोडी करा की हे शक्य होणार. म्हणे मग अशी जोडी म्हणजे कशी? तुकोबाराय म्हणतात रामकंठी धरा, रामाला कंठात धारण करा की तुमचा गर्भवासाचा फेरा चुकेल. रामकंठी धरा म्हणजे नेमकं काय? रामाचा फोटो घ्यायचा, गळ्यात टांगायचा, गावोगाव हिंडायचं. रामकंठी धरा याचा अर्थ राम नाम कंठी धरा. कंठात जे धारण केलं जातं ते नाम. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, नाम उच्चारिता कंठी. कंठी रामकंठी धरा म्हणजे राम नाम कंठी धरा, राम नाम चिंतन करा, ही जोडी करा. राम राम स्मरा आधी लाहो करा घाट घाला राम स्मरा आधी लाहो करा घाट घाला सांडा वाऊग्या उपाधी, सांडा वाऊग्या उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदेगा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा राम राम स्मरा आधी लाहो करा घाट घाला तुकोबाराय म्हणतात जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकेल अशी जोडी करा. आणि अशी जोडी जर कोणती असेल तर ते रामकंठी धरा, ही जोडी करा. राम नाम कंठी धरा. निजदानाची थोर आवडी, वासुदेवासी लागली गोडी, मुखी नाम उच्चारी घडोघडी, ऐसी करा वासुदेवी जोडी गा. ऐसी जोडी करा, अशी जोडी करा. ही जोडी तुमचा गर्भवासाचा फेरा चुकवेल. गर्भवासाचा फेरा शब्द वापरलाय तुकोबाराने. हा फेरा फार मोठा आहे बरं का. इतका मोठा फेरा आहे की त्याचं गणित नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दाता, गणित नाही जी दाता, त्याचं मोजमापच नाही. पण महाराज काय ठोकताळा तरी सांगता येण्यासारखा असेल ना. तो फेरा केवढा कसा आहे तुकोबाराय म्हणतात तसं सांगता येईल ना. 184 न चुके फेरा. 84 लक्ष योनीतून फिरत 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 यावं लागतं. इतका मोठा आहे हा फेरा. आणि हा फेरा जर चुकवायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे रामकंठी धरा, राम नाम चिंतन करा. अन्य कोणत्याही उपायाने हा गर्भवासाचा फेरा चुकू शकणार नाही. आणि अशी राम नामाची जोडी मला सांगा 84 लक्ष योनीपैकी कोणत्या योनीत करता येण्यासारखी? फक्त मनुष्य योनीतच. इतर कोणत्याही योनीत राम नाम चिंतन घडू शकत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कुठे. मग मनुष्य जन्मातच हे घडतंय. मनुष्य जन्मातच ही जोडी करता येऊ शकते. आणि फेरा तर 84 लक्ष योनीचा इतका मोठा फेरा आहे. आणि तो फेरा चुकवण्याकरता ही संधी जर आम्ही गमावली, या जन्मात जर नामचिंतन केलं नाही तर फेरा चुकल का? आणि फेरा किती मोठा आहे. परत हा फेरा चुकवण्याकरता ही संधी कधी मिळणार आहे? राम नाम कंठी धरण्याची संधी याच जन्मात आहे. म्हणून संधी प्राप्त झालेली आहे. तर अशी जोडी करा.
संधी गेल्यानंतर पुन्हा कोणत्या जन्माला जर पुढे काय सांगता येते आणि कोणत्या जन्मात अन्य जन्मात गेल्यानंतर हा उपाय घडू शकत नाही. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर एक उदाहरण सांगायचे. एक आंधळा भिक्षुक दररोज गावात भिक्षा मागायचा. शरीर चांगलं होतं, गावातले लोक थोडे थोडेच द्यायचे भिक्षा, पोट भरायचं नाही. तो म्हणू लागला काय करावं, पुरेसं मिळत नाही. एकाने त्याला उपाय सुचवला, तू राजधानीचं शहर शेजारी तिथे जा आणि कोरडी भिक्षा माग, भरपूर मिळेल, पुन्हा मागण्याची पाळी येणार नाही, महिना 2 महिने तर सहज लुटतील. तो त्या राजधानीच्या शहरात गेला. मोठं शहर, पूर्ण शहराला तटबंदी होती, फक्त एकच दरवाजा आत जाण्याकरता आणि बाहेर पडण्याकरता. तो आंधळा त्या दरवाज्यातून आत गेला, गल्ले गल्लीतून भिक्षा मागत केला. काखेतल्या दोन्ही जोड्या फुल भरल्या. तो म्हणाला ही 1 महिना, ही 1 महिना, आता चला. पण अनेक गल्ली बोळातून आपण फिरत आलो, मेन रस्त्याला कोणी लावून दिलं तर बरं होईल की आपल्याला जाता येईल. लोकांना तो म्हणू लागला, लोक म्हणू लागले मेन रस्ता इथे जवळ नाहीचा, अनेक गल्ली बोळातूनच जावं लागेल. तो म्हणाला लोक काही चुकीच्या रस्त्याला लावून देतात, काही आपणही चुकीच्या बाजूला जाऊ शकतो, कोणी मेन रोडला असं लावून द्या ना, कोणाला मला विचारण्याचं काम पडणार नाही. एकदा म्हणाला मी देतो अशा रस्त्याला लावून, पण तो जरा वेळ खाऊ, वेळ जाईल. तो म्हणतो वेळ जाईना का, पण कोणाला विचारण्याचं काम नको. त्याने त्या सुरदासला धरलं, तसंच पुढे नेलं. गाव कुसाची जी तटाची भिंत होती त्या भिंतीला त्याचा हात लावून दिला आणि सांगितलं या भिंतीला धरत धरत जा की तुला दरवाजा मिळेल, की त्या दरवाज्यातून बाहेर पडता येईल. त्याने त्याचे आभार मानले. तो त्या भिंतीला धरत चालला. आता ते मोठं राजधानीचं शहर, मोठा फेरा घेत 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 तो दरवाजाजवळ आला बा. पण दुर्दैवाचा प्रकार असा, त्याला झाली होती खरूज, खाज सुटली, तो खाजायला लागला. आणि एकदा खाजव वाटलं की पुन्हा पुन्हा खाजतच राहावं वाटतं, आणखी खाजवावं, आणखी खाजवावं. पण प्रकार असा, त्याने जागी थांबून खाजावं ना, तो चालतही राहिला आणि खाजवतही राहिला. त्या चालण्यात आणि खाजवण्यात झालं काय, दरवाजा सुटला. पुढे गेला तो म्हणाला आपल्या या खाजवण्यात दरवाजा तर सुटला नाही ना, असा हात लावून पाहिला तर भिंत लागली, अजून दरवाजा नाही. चला आता याला कधी दरवाजा मिळणार हो. पुन्हा सर्व फेरा घेऊन आल्याशिवाय दरवाजा नाही. पुन्हा तो मोठा फेरा राजधानीच्या शहराचा, तो फेरा घेत 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 दरवाजाजवळ आला आणि पुन्हा त्याला आली. काय हा रे बाबा, तुला बाहेर पडायचंय ना, खास थांबव ना जरा. आपलं तसंच झालंय, माफ करा, राग मानू नका. आपणही 84 लक्ष योनीचा फेरा घेत 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 या दरवाजाजवळ आलो. मनुष्य शरीर हा दरवाजा आहे या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा. या दरवाजाजवळ आपण आलो आणि आपल्याला एक खाज सुटली. तुम्ही म्हणाल कोणती, ती मी कीर्तनात सांगू शकत नाही. लोकांच्या खाजा कीर्तनात सांगण्याची मला खाज नाही. कोणत्या कोणत्या खाजेत जीव आपलं आयुष्य गमावून बसतो आणि या फेऱ्यात पुन्हा अडकला जातो. तुकोबारा ही संधी आपल्याला देतात, सांगतायत बाबांनो, या 84 लक्ष योनीतून बाहेर पडण्याचा हा दरवाजा आहे. आणि या दरवाज्यात आल्यावर हे करा, ऐशी जोडी करा, ही जोडी करा, ही संधी आहे. पुन्हा येईल असं सांगता येत नाही. म्हणजे मग आता कशी मिळाली, आता जी मिळाली ही फार दिवसांनी मिळाली. बहुपतीचा फेरा लयन गेला, लयन गेला, नका घेऊ
जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती। आता जो फेर आलाय हा फार दिवसाने आलेला आहे. बहुत जन्मांती जोडी लागली हाती, जोडी लागली हाती, जोडी लागली हाती, बहुत जन्मांती जोडी लागली हाती, जोडी लागली हाती, जोडी लागली हाती. फार दिवसाने हा फेरा आपल्याला प्राप्त झालेला आहे. बहुता दिसा फेरा आला या नगरा, बहुता जन्मांती जोडी लागली हाती. तेव्हा या जोडीत ऐशी जोडी करा. या मनुष्य जन्मातच ही जोडी करता येते. राम नाम चिंतन करता येतं आणि राम नाम चिंतन का केलं की तुमचा गर्भवासाचा फेरा चुकेल. बस ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झाला. मामुपेत्य पुनर्जन्म नैति मामेती सोर्जुन. पुन्हा त्याला जन्माला येण्याची पाळी येणार नाही. गर्भवासाचा फेरा चुकला जाईल. त्याकरता ऐशी जोडी करा, राम नाम चिंतन करा. ही जोडी करा, ही जोडी करा. महाराज हीच करायला पाहिजे. हो मग आजपर्यंत आम्ही जी जोडी केली ती नाही का इकडे उपयोगाला येणार. म्हणजे आजपर्यंत कोणती जोडी केली. 5 कोटी फिक्स डिपॉझिटला आहेत. 5 कोटीवर खेळते आहेत. अनेक गाड्या आहेत, JCB आहे, पोखलन आहे, अनेक ठिकाणी बंगले आहेत, मोठा दांडगा परिवार आहे. आमचा पत्नी आहे, मुलं बाळ आहे, नातवंड आहेत, मोठा परिवार आहे. आणि हे सर्व पठ्याने शून्यातून सर्व केलेलं आहे. इतकी सर्व जोडी मी केलेली आहे. ही जोडी इकडे उपयोगाला येणार नाही का. तुकोबाराय म्हणतात बाबा नाही. बीजच ज्याचं शीण आहे, दुःख आहे, त्याला फळ काय सुखाचं येईल का. तू जी जोडी केलेली आहे ती शाश्वत नाही. ती कशी आहे. तुकोबाराय ती अभंगाच्या दुसऱ्याच्या नशिबंताटी प्रिया पुत्र धन, 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 नशिबंताटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा सीन त्याची फळे, बीज ज्याचा सीन
फळाचा फेरा चुकवण्याकरता हीच जोडी उपयोगाला येणारी आहे. आजपर्यंत जी जोडी तुम्ही केली ती फेरा चुकवायला उपयोगाची नाही, उलट शीण द्यायला ती उपयोगाची ठरेल. शीण प्राप्त होणार आहे पण सुख प्राप्त होणार नाही. आता ज्याचं बीजाचं शीण आहे तिथे फळं कोणती लागणार? फळं बीजाप्रमाणे येत असतात. बीज तैसी फळे येती वरी. जसं बीज असेल तसं फळ येत असतं. दुःख हेच ज्याचं बीज आहे त्याला सुखाची फळं येतील कशी? डोरली सकेळ कैसे लागे, कैसे लागे, डोरली सकेळ कैसे लागे, कैसे लागे, डोरली सकेळ कैसे लागे, कैसे लागे, डोरली सकेळ कैसे लागे. बीजा पेरोनी त्याची गावे डोरली सकेळ कैसे लागे, कैसे लागे, डोरली सकेळ कैसे लागे, कैसे लागे, डोरली सकेळ कैसे लागे, कैसे लागे, डोरली सकेळ कैसे लागे. ज्या फळाची आवश्यकता आहे त्याचंच बीज पेरलं गेलं पाहिजे. ज्याची आवश्यकता आपल्याला आहे, जे आपल्याला हवं आहे तर तेच बीज पेरलं गेलं पाहिजे. बीज पेरून या त्याची घ्यावे फळ. डोरले सकेळ कैसे लागे, कोणतंही बीज करून कोणतंही फळ मिळेल कसं काय? एकाने करडई पेरल्या आणि तो म्हणाला माझी अशी इच्छा आहे याला बासमती तांदूळ यावेत. अरे तू ज्या फळाची अपेक्षा करतो आहे ते फळ मिळण्याकरता त्याचंच बीज पेरणं आवश्यक आहे. कोणतंही बीज पेरून कोणतेही फळ तुला मिळू शकणार नाही. तसंच बीज हवंय. तर या संसाराचं बीजच दुःख आहे, शीण आहे. त्याला सुखाची फळं येतील कशी काय? म्हणून ही जोडी तू केलेली ही सर्व नाशिवंत आहे. ही उपयोगाला येणारी नाही. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन अटी नाशिवंत. आपल्या संसारातले सर्व प्रयोग या तीन करतायत. रात्रंदिवस आपले धडपड या तीन करतायत. प्रिया पुत्र आणि धन. प्रिया म्हणजे स्त्री पुत्र, स्त्री पुत्राधिकांचं रक्षण करणं आणि त्यांचं रक्षण करण्याकरता पैसे मिळवणं, धन. म्हणजे या तिन्हीतच सर्व आपला खेळ चाललेला आहे. यात आपण रात्रंदिवस धडपड करतो आणि ही जोडी करून ठेवतो. पण ही जोडी फेरा चुकवण्याकरता उपयोगाची नाही. ही जोडी दुःखच देणारी आहे. कारण बीज ते आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, दुःखाचं मूळ आहे. त्याप्रमाणे दुःखच दुःख तुमच्या पदरात पडणार. ही जोडी फेरा चुकवण्याकरता, दुःख चुकवण्याकरता उपयोगाला येणार नाही. मग त्याकरता आईशी जोडी करा, रामकंठी धरा. मोठा प्रबळ पुरावा आहे आपल्या पुढे. नारद त्या रस्त्याने चाललेले आहेत आणि वाल्हा कोळी सुगावा पाहून धावला कुऱ्हाड घेऊन. निकालो. नारदाने गळ्यातला तंबोरा काढला आणि दिला आणि घे कर भजन. वाल्या म्हणतो हे नाही रोकड कॅश, काय असेल ते काढ आणि रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहेस. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही, हा अधोगतीचा रस्ता आहे. वाल्या डोळे उघड विचार कर. अरे आजपर्यंत किती हत्या केल्या, किती धन मिळवलं,
काय तुला वाटतंय का हे पाप केलेलं संपणार आहे, भोगावं लागणार? नेहमीच ऐकता आपण, जास्त विस्ताराने सांगण्याचं कारण नाही. वाल्या म्हणतो मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मला हे सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही, काय असेल ते काढ आणि रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ता धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावण्यानंतर, तुला रस्त्याला लावण्याकरताच हा रस्ता धरून मी इथपर्यंत आलेलो आहे. किती पाप केले सांग, किती मिळवलंय आजपर्यंत? तुला काय वाटते संपलं केलेलं पाप? भोगावं लागणार, अनेक नरक यातना सहन कराव्या लागतील, भयानक दुःख भोगावं लागेल. किती केले पाप आजपर्यंत, किती हत्या केल्या? तो म्हणतो मी काय एकटा आहे काय, पत्नी आहे, आई वडील आहे, मुलं बाळ आहे, मोठा दांडगा परिवार आहे आमचा. नारद म्हणतो तो सगळा परिवार आहे श्रीखंड गुलाबजामुन बासुंदी खायला. तू जे घेऊन जातो ना ते खायला ते सहभागी आहेत, पण जे पाप करून तू नेतो त्या पापात कोणी सहभागी होणार नाही. पाप तुझं तुला भोगावं लागणार आहे. माझी एक विनंती आहे कर्त्या लोकांनी आपल्या संसाराची वाटचाल करत असताना आपल्या 4 मुलांना 4 बंगले व्हावेत, 4 मुलांना 4 गाड्या व्हाव्यात, 4 मुलांना 4 दुकानं व्हावीत, 4 करता सर्व काय करण्याकरता तुम्ही प्रयत्न करताय. चौघांचं 4 सर्व करायचं आणि त्याच्याकरता जे पैसे मिळवायचे आणि ते वाम मार्गाने मिळवायचे. वाम मार्गाने मिळवलेल्या पैशातून चौघांना 4 बंगले होतील, चौघांना 4 गाड्या होतील, चौघांना 4 दुकानं होतील. पण जे पाप करून तू केलंय ते पाप मात्र तुला एकट्यालाच लागेल. ते त्याची वाटणे नाही चौघात होणार. म्हणून करत्या माणसाने योग्य मार्गानेच पैसा मिळवा. नाही झाले तर नाही झाले, जुन्या घरात राहता येऊ शकतो. पापाची वाटणी होत नाही, तुझं तुला भोगावं लागणार आहे. नाही म्हणे सगळे सहभागी होतील, सर्वांचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. नारद म्हणतात जा विचारून ये कोणी सहभागी होते का पापात. वाले म्हणला डोकेबाज दिसता तुम्ही, मी जायचं विचारायला आणि तू नारद म्हटले नाही, तुला रस्त्याला लावल्याशिवाय रस्ता धरणार नाही. तुला विश्वास नसेल तर मला झाडाला बांधून ठेव, जा विचारायला. वाल्याने नारदाला झाडाला बांधलं आणि विचारायला गेला. फार महत्वाची बाब आहे बरं. काही वाल्याच्या जीवनात आमूलाग्र घडवणारी, बदल घडवणारी, वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवणारी महत्वाची घटना जर कोणती असेल तर ही की नारदाच्या वचनावर त्याचा विश्वास बसला आणि झाडाला बांधून का होईना विचारायला गेला. मानावं लागेल त्याचा विश्वास बसला आणि झाडाला बांधून विचारायला गेला. माफ करा, राग मानू नका, तुमचा आमचा किती विश्वास आहे. तुमचं ऐकता ऐकता आयुष्य चाललंय ना, आमचं सांगता सांगता चाललंय. तरी आपण पाप केल्याशिवाय राहत नाही. दिवसभर पाप करतो, रात्री कीर्तनाला हजर होतो आणि कीर्तन ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पापाला सुरुवात करतो. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मला सांगा, नारदाच्या भेटीनंतर वाल्याकडून एक तरी हत्या घडली का पुढे? नाही. एकाच भेटीत, एकाच श्रवणात, नारदाच्या एका उपदेशात वाल्याचं जीवन बदललं. विश्वास बसला आणि तो विचारायला गेला. आपला कुठे विश्वास आहे? रोज ऐकतो, रोज तेच पुन्हा पाप करत राहतो. कुठे सोडतोय आपण? मानावं लागेल त्याचा विश्वास बसला, विचारायला गेला. सगळ्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, पापम तवैव तत्सर्वम वयंतु फलभागिनः तत्सर्वम पापम तवयेव. ते सर्व पाप तुझंच, आम्ही फक्त फलाचे भागीदार आहोत. धक्का बसला जोरदार वाल्याला. ज्यांच्याकरता मी सर्व पाप केले ते म्हणतात तुझं तुला भोगावं लागेल. मग मला जर भोगावं लागेल तर मी यांच्याकरता का करत राहिलो आणि मग किती भोगावं लागेल, काय यातना सहन कराव्या लागतील. याला काही मार्ग आहे का? तेच सांगतील मार्ग. धावत आला
नारदाला साष्टांग प्रणाम केला, झाडाचं सोडलं आणि पर्वतप्राय पाप आहे माझं, कोणीच सहभागी होत नाही, याला काय मार्ग आहे का हे पाप जाळण्याकरता? नारद म्हणतो आहेत मार्ग, माझ्याकडं मार्ग आहे, किती पाप तुझं असू दे ते जाण्याकरता एक महत्वाचा मार्ग, रामकंठी धरा, ऐशी जोडी करा, राम नाम चिंतन कर. राम नामात मोठी शक्ती आहे, ताकद आहे पाप घालवण्याची. नामात जितकं पाप घालवण्याची ताकद आहे तितकं पाप कोणताही पापी करू शकणार नाही. एखाद्या पाप्याने असं ठरवलं काय, इतकं पाप करायचं की नामचिंतनाला ते गेलंच नाही पाहिजे, एवढं टोक गाठवायचं, इतकं पाप करायचं की नामचिंतनाला ते गेलंच नाही पाहिजे. तर शास्त्रकार सांगतात नामचिंतन जेवढं पाप घालवतं तेवढं पाप कोणताही पापी करू शकत नाही. नामनोस्ति यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. पातकी लोक देखील तेवढं पाप करू शकणार नाही की जेवढं पाप नाम घालवत. नामचिंतन हरी उच्चारणी अनंत पाप राशी, पापाच्या राशीच्या राशी जरी असल्या तरी त्या पापाच्या राशी जळून भस्मसात होतात. जळतील पापे जन्मांतरे, इतकी ताकद नामचिंतनात आहे, जेवढं पाप असेल तेवढं घालवण्याची. तो नामचिंतन कर, राम कंठीधर, राम नामस्मरण, त्याला राम म्हणता येईना. पापच पाप होतं, राम नाम येईल कसं तोंडात? राम हा उच्चार तरीच वैसेवाचे अनंत जन्माचे होईल पुण्य. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीव येईल श्रीरामाचं. याचं पापच पाप होतं, राम येईना ना तोंडात. पण एक झालं मात्र, मरा. नारद म्हणताय राम म्हण, तो प्रयत्न करतो राम म्हणायचा पण राम येत नाही तोंडात, मरा येते. कारण आयुष्यभर तेच केलं ना, काढ नाही तर मारा, मारण्याच काम केलंय, मारा मारा. नारद म्हणताय काय हरकत नाही, मरा येत आहे ना तोंडात, मारा मारा म्हणत राहा, त्याचं पुढे राम होऊन जाईल. मरे ती जप सर्वदा, आनंद रामायणात म्हटले मरा इति सर्वदा जप. मरा येत आहे ना तोंडात, अरे मरा मरा सारखं म्हणत राम 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 रा, त्याचं राम होऊन जाईल. आणि राम म्हणण्याच्या उद्देशाने तू मरा म्हणतो आहे, म्हणून राम म्हणण्याचा उद्देश असल्यामुळे मरा देखील मंत्र ठरला गेला. उपराटा नामे तारी कोणी दोष जहाली होणी राम नामे, दोष जहाली होणी राम नामे, दोष जहाली होणी राम नामे. उपराटा नामे तारी दोष जहाली होणी राम नामे, दोष जहाली होणी राम नामे, दोष जहाली उलट्या अक्षरामध्ये तो म्हणतो आहे, पण तो राम म्हटला गेला असा त्याचा पुण्याचा उदय झाला. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, वाल्हा था तो वाल्मिक हुआ जब भेटे भई नारदा. मरा मरा म्हणत राहिला राम म्हणण्याच्या उद्देशाने. मरा ही मंत्र ठरला गेला, मरा ही नाम ठरलं गेलं. वाल्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनला. आणि मग तोच आपल्याला कीर्तनात उभं राहून सांगू लागला की मी इतका पापी होतो, पण मी नामचिंतन केलं,
माझ्या इतकं तर तुमचं नसेल, तुम्ही करा, तुमचं पाप सगळं जाईल. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धर. काय केलं त्यांनी? अशी जोडी केली. रामकंठी धरा, कंठात धारण केलं. मरा मरा म्हणत राहिलं. सांगितलं इथंच बस, हलायचं नाही. तिथे बसून राहिला वाल्या. त्याच्या अंगावर मुंग्यांनी वारुळ तयार केलं. नारद म्हटले होते मी पुन्हा येईल तुला भेट द्यायला, तर हलायचं नाही तू म्हणत राहा, तुझं पाप जाईल. नारद पुन्हा आल्यावर पाहत होतं, हा गेला काय ना उठून, दिसे ना तिथे. अरे खोन खाना खुना नारदाने पाहिल्या, अरे इथेच होतं आणि इथे तर आता हे काय दिसत. जरा जवळ गेले नारद. राम 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 असा ध्वनी कानावर येऊ लागला. मग नारदाला वाटू लागलं इथे आहे जणू वर वारूळ तयार झाले. मग ती माती काढली बाजूला, तर आत तो आला कोळी. म्हणून तिथून पुढे नाव वाल्मिक पडलं. संस्कृत मध्ये वल्मी म्हणतात मुंगीला. वल्मी हे करांत नाम आहे. वल्मी म्हणजे मुंगी, आणि मुंग्या जे तयार करतात त्याला आपण काय म्हणतो? वारुळ. म्हणजे वल्मी जे तयार करतात त्याला म्हटलं जातं वल्मिक, आणि त्या वल्मिकातून तो बाहेर आला म्हणून नाव वाल्मिक. काय केलं त्यांनी? ही जोडी केली, राम नामाची जोडी केली. त्याचं सर्व पाप गेलं, पाप गेलं, दुःख संपलं. दुःख येतं ते पापामुळे येते. पाप संपल्यामुळे दुःख संपलं, आणि तोच सर्वांना दुःख जाण्याचा सुख मिळवण्याचा मार्ग सांगू लागले नाही. तुकोबारा म्हणतात, नाशिवंताठी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शीन तेची फळ. म्हणून ही जोडी उपयोगाला येणारी नाही, आपल्या उपयोगाला येणारी जोडी राम नामाची आहे. ही जोडी मिळवा, ही आपल्या बरोबर येणार आहे. ह्या 5 कोटी, हे 5 कोटी 10 कोटी इथेच राहणार आहे. धनाने भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. हे मिळवलेलं इथंच राहतं, हे बरोबर येत नाही. मग ते थेन चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल वाही तुका म्हणे तय्य माज्ञा. ही सत्ता, ही संपत्ती इथेच राहते, बरोबर येत नाही. आजपर्यंत कोणाला नेता आली नाही, रावणासारख्याला नेता आले नाही. तुका म्हणे ज्याची संपदा सांगा ते कवडी गेली नाही. आपल्याला नेता येणार आहे का? तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तो कोणा संगे गेले नाही. आपल्याला नेता येणार आहे का? हे इथेच राहतं. मग आपल्याला जे पुढे सोडवायला उपयोगाला येईल हे धन मिळवा, ही जोडी करा. राम नामाचं धन ही आपल्या बरोबर येणारी जोडी आहे. ही इतर जोडी आपल्या बरोबर येऊ शकत नाही, इथले इथेच राहते, हे नेता येत नाही. मी एकदा प्रवास करत होतो, एकदा काय रोजच प्रवास चालला. तो प्रवास करत असताना पुढे जड वाहनं चालली होती आणि समोरून सारखी वाहनं येत होती. त्यामुळे ओव्हरटेकला संधी काही मिळत नव्हती. त्या गाडीच्याच पाठीमागे गाडी धरत मला चालावं लागलं. चालता चालता माझं सहज पुढच्या गाडीकडे लक्ष गेलं, तर पुढचा जो ट्रक चाललेला होता त्या ट्रकच्या फाळक्यावर एक वाक्य लिहिलेलं दिसून आलं. मी ते वाचलं, अतिशय उद्बोधक मला वाचलं. ते शास्त्र शुद्ध वाटलं. मी ते गुणगुणत राहिलो. तिथे पैशाला 2 प्रश्न विचारले होते. पैशाला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता, पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. हा पहिला प्रश्न. पैसा रे सांग मी तुला कसं कमवू. आजपर्यंत मी खूप प्रयत्न केले, प्रयोग केले, परंतु मला तू काय मिळाला नाही. काय केलं म्हणजे तुम्हाला मिळशील सांग. पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अधिक विशेष मला भारदस्त वाटू लागला, अतिशय उद्बोधक वाटू लागला. पुढचा प्रश्न असा होता, यदा कदाचित एखाद्या प्रयत्नाला माझ्या यश आलं आणि तो मला मिळालाच,
तर पुढची एक समस्या मला जाणवते, त्यातून तुला काय मार्ग सांगता येत असेल तर सांग. तर दुसरा प्रश्न असा महत्वाचा होता, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. पुढचा प्रश्न असा होता, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा, मेल्यानंतर मी तुला कसा घेऊन जाऊ सांग. काय तुला डायव्हर्शन पर्याय रस्ता जर माहित असेल की या मार्गाने नेता येईल, तुला जर माहित असेल तर सांग. जसे इन्कम टॅक्स सल्लागार आपल्याला सल्ला देऊ शकतात की अशा मार्गाने आपल्याला संपत्ती आपली वाचवता येईल, सल्ला देतात, तसं तुलाच जर काय माहित असेल तर सांग. मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. आजपर्यंत कोणाला नेता आले नाही, इथेच राहिलेलं आहे. आपल्या बरोबर येणारं धन राम नामाचं धन आहे. हे आपल्या बरोबर येतं आणि तिथे यमाला साक्ष देतं. तू का म्हणे तै यमाज्ञा, पुढे संचित जाईल ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष द्यायला जाईल की याने भजन केले, नामचिंतन केलंय, रोज हरिपाठ केलाय, वनमारुतीला सप्ताहाला येत होता, दर्शनाला येत होता, सप्ताहाचं नियोजन करत होता, याला सोड. तिथे ग्वाही साक्ष द्यायला ते येणार. हे धन तुकोबारा म्हणतात ही जोडी आपल्या उपयोगाला येणारी, ही बाकीची नाही. महाराज ठीक आहे, निर्णय झाला, ही जोडी करायची, पण ही नेमकी कशी केली पाहिजे. तुकोबारा म्हणतात ते थोडंसं लक्षात घ्या. ही जोडी करायची, पण नेमकी ती कशी करावी. कोणतंही साधन हे बिनचूक व्हावं लागतं. सदोष साधनाने अपेक्षित साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. तर नाम साधना ही जोडी अशी झाली पाहिजे की जी भवसिंधूच्या पैलथडीला नेऊन पोहोचवेल. मग कशी केली पाहिजे ती जोडी. तुकोबारा आहे ते अभंगाच्या तिसऱ्या नामचिंतन हे कसं करा. आपल्याला भवसिंधूच्या पलीकडे जायचंय. मग भवसिंधूच्या पलीकडे जाण्याकरता ज्या नौकेचा आपण आधार घेतलेला आहे, की जी नौका आपल्याला पैल तीराला नेऊन पोहोचवणारी आहे, ती नौका धड असायला पाहिजे. ही नामरूपी नौका आहे. ही भवसिंधूच्या पैलथडीला तुम्हाला नेऊन पोहोचवेल, पण ती नौका छिद्रवान नको.
ती धड करा, नाव धड करा सहस्रनामात. भगवंताच्या नामाला नाव म्हटलंय. नाव का म्हटलं? नाव जशी सगळ्यांना तारून नेते, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तसं भगवंताचं नाम सगळ्यांना तारून येणार आहे. यारे यारे लहान सगळं असे येते अधिकार सर्वांना तारून नेणारे म्हणून या नामाला नाव म्हटले. भगवंतानेच म्हटले, ज्ञानोबा आहे त्याचं 12वें स्पष्टीकरण करतात. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी. भगवंताची 1000 नावं, ह्या कोणी 1000 नौका आहेत. मात्र ही नौका भवसिंधूतून आपल्याला पैथडीला नेऊन पोहोचवणारी आहे, पण ती धड असणं गरजेचं आहे. तिला किती छिद्र असायला पाहिजेत? नको, एकही नको. फुटकी सांगडी तुका म्हणे नपवे तडी. छिद्रवान नको. नावेला जर छिद्र पडलं तर काय होईल? पाणी शिरल, आणि पाणी शिरल्यावर नाव बुडल, बसणारे तरतील. नाव बुडाले की बसणारे बुडणार. म्हणून नाव पैलथडीला नेऊ शकते, पण ती छिद्ररहित असेल तर. छिद्रवान जर असेल तर ती आपल्याला पलीकडे नेऊ शकणार नाही. तसे नामरूपी नौका देखील छिद्रवान राहू देऊ नका. ती धड करा, छिद्ररहित करा. म्हणजे याचा अर्थ असा, नाम साधना करताना देखील निर्दोष करा, दोष तिच्यात येऊ देऊ नका. नाम साधनेत दोष येऊ देऊ नका. नाम साधना या साधनेला, या नौकेला महत्वाचे 10 छिद्र सांगितलेली आहेत शास्त्रात. ती 10 छिद्र पडू देता कामा नये या नामरूपी नौकेला. ती 10 छिद्र बुजवली गेली पाहिजेत, म्हणजे नामरूपी नौका तुम्हाला पैलथडीला नेईल. कोणती 10 छिद्र? आपल्या मी निदर्शनास आणून देतो. सन्निंदा सती नाम वैभव कथा, श्री शेषयोर भेद धीही, अश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक गिराम, नाम्यर्थवाद भ्रमः, नामास्तीति निषिद्ध शास्त्र विहित त्यागो ही धर्मांतरैहि, साम्यम नामनी जपे शिवस्य च हरेर नामापराधा दश. हे 10 नामापराध आहेत. हे 10 अपराध टाळून नामस्मरण व्हायला पाहिजे. हे 10 अपराध म्हणजे नामरूपी नौकेला ही छिद्र आहेत 10. पहिला अपराध आहे सन्निंदा. नामचिंतन करताना आपल्याकडून सज्जनांची निंदा होऊ नये. सज्जनांची निंदा घडायला नको. पण आपला एक सहज स्वभाव आहे निंदा करण्याचा. हा असा आणि तो तसा. याचं तर बोलूच नका आणि त्याचं तर सांगूच नका. सहज स्वभाव आहे निंदा करण्याचा. नामचिंतन चालू, रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे. तुम्हाला माहिती आहे का हा महाराज कसा आहे तो? रामकृष्ण आहे राम महानला बाड, रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण हरी चाललंय आणि सज्जनांची निंदाही चालली. हा अपराध आहे. हे नामरूपी नौकेला छिद्र आहे. कारण भगवंताला सज्जनाची निंदा केलेली सहन होत नाही. आपली निंदा केलेली देवाला चालते, पण हरिजनाची केलेली निंदा देवाला सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे, रूपा येवनिया धरी अवतार भक्ता अभयकर खळा कष्ट. सज्जनांची निंदा ही देवाला आवडत नाही. निंदा करणाऱ्याला पाप लागतं. येथे निंदकापासी अशेषही पापे. आणि पाप्याला देव भेटू शकत नाही. पाप्याजवळ देव येऊ शकत नाही. देव कशाला घाबरत नाही, फक्त पापाला घाबरतो. भ्याड अनंत बहु पापा नाटाच्या अभंगात म्हटले. देव पापाला फार घाबरतो. पाप आहे तिथं देव येऊ शकत नाही. म्हणून हा अपराध घडू नये नामधारकाकडून. कोणाची निंदा घडू नये. सन्निंदा. असत्य नाम वैभव कथा. ज्याचा नामावर विश्वास नाही त्याला नामाचं वैभव सांगणं हा दुसरा अपराध. शंकरात आणि विष्णूत भेद समजणं हा तिसरा अपराध. शास्त्रावर अश्रद्धा असणं हा चौथा अपराध. गुरुवर अश्रद्धा असणं हा 5वा अपराध. नामाच्या ठिकाणी अर्थवादाची कल्पना करणं हा 6वा अपराध.
नामस्मरण करतो विहिताचा त्याग करतो 7वा अपराध, नामस्मरण करतो विहिताचा निषिद्धाचा स्वीकार करतो 8वा अपराध, धर्मांतर करतो 9वा अपराध आणि नामाबरोबर इतर साधनाची तुलना करणं हा 10वा अपराध. आता या सर्व अपराधाचा विस्तार करायला आपल्याला वेळ नाही. या 10 अपराधाचा मी विस्तार करू लागलो तर तो माझा 11वा अपराध होईल. म्हणून 10च राहू देऊ. हे अपराध टाळून नामस्मरण व्हायला हवं. साधन सदोष होऊ नये. साधन सदोष झालं की ते लाभ देण्याऐवजी हानिकारक ठरणार. एक साधं सांगतो, भजन चांगलं का वाईट? चांगलंच. तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावे. भजन चांगलं, पण तुकोबाराय म्हणतात ते भजन केल्याने नरकाला जाणं चुकणार नाही. भजन करणारे नरक आहे का? भजनाने नरक आहे का? मग नरक जर मिळत असेल तर भजन कराच का? भजन नरकाला नेणारं नाही, भजन समाधानाला देणार आहे, परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. पण भजन नरकाला जाणं चुकणार नाही तुकोबाराय म्हणतात भजन केल्यावर. पण कोणतं भजन? ओंगळवानं भजन. जर ओंगळवानं भजन असेल तर नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. साधन सदोष होऊ नये हा मुद्दा आहे. साधन निर्दोष व्हायला पाहिजे. भजन चालून दारू पिणे चालू, गुटखा खेळणं का नाही चालू, सगळंच त्याच्यात आहे. भजनात जर सगळे सदोष शिरत असतील तर ते ओंगळवानं भजन आहे, नरका जाणे चुकेना. कीर्तन चांगलं, पण तुकोबाराय म्हणतात ते कीर्तन करून नरकाला जाणं चुकणार नाही. ते कोणतं कीर्तन? कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. एवढे दिशील तर येतो कीर्तनाला. माहिती आहे का तुमचा काय आमचा काय रेट आहे माहिती आहे का तुम्हाला? त्यामुळे दुर्दैवाचा प्रकार असा की लोक कार्यक्रम घेणारे असे की तेही कोणाला विचारतात तुमचं काय, म्हणजे त्यांना एकही चांगलं दिसत नाही. सगळे तसेच वाटू लागलेले आहेत. दुर्दैवाचा प्रकार. पण लोक हे विसरून जातात घेणाऱ्याला नरक आहे तसंच देणाऱ्यालाही आहे. देणाऱ्याने हा विचार करायला पाहिजे आपल्याला नरकाला जायचंय का कुठं जायचंय. जाऊ द्या. साधन निर्दोष व्हावं हा मुद्दा आहे माझा. तुकोबारायने सर्वत्र सर्व संतांनी ते सांगितले नाही. कोणतंही साधन जर सदोष झालं तर ते तारक आहे होण्याऐवजी मारक ठरू शकतं. म्हणून नामरूपी नौका ही धड करा, छिद्ररहित करा की जी भवसिंधूच्या पैलथडीला तुम्हाला नेऊन पोचवेल. नाम धड करा सहस्र नामाची जे भवसिंधूची थडी पावे. म्हणून ही जोडी करा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. महाराज ठीक आहे, पण आता एक आम्हाला अडचण अशी येते तुमच्या पुढे मांडतो. काय? गर्भवासाचा फेरा याने चुकणार आहे ही जोडी करण्यातून. पण आता आमच्या जीवनात या स्थितीवर आम्ही आहोत. आमचा जन्म झालाय, आम्ही आता जीवनाची वाटचाल करत आहोत. आमचा पुढे संबंध येणारे मृत्यूशी, मृत्यूशी संबंध येणारे पुढे आमचा मृत्यूशी संबंध येणं म्हणजे काळाशी संबंध येणं. आणि काळ हा जीवाला घेऊन जात असतो. तो कुठं नेऊन घालेल काय सांगता येत नाही. मग त्यावेळेला आमचं कसं काय होणार? हे तर काळाच्या अधीन जाणार, काळ घेऊन जाणार. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला मी महत्वाची गोष्ट लक्षात आणून देतो. तुम्ही ही जोडी करा तर खरं, काळ तुमच्या समोर येणारच नाही. तुका म्हणे भेने काळ नये तेने राणी. काळ तिकडे येऊ शकत नाही, तेथे कळी काळाचा रीग नाही, काळाला प्रवेश नाही. नामधारकाकडे काळाला येण्याचा अधिकार नाही. नाही पण चुकून आलाच तर
अरे येणारच नाही ना. येणार नाही तुमचं म्हणणं ठीक आहे, पण चुकून जर आलास तर तुकोबाना म्हणतात जर तो चुकून आला ना तर त्याने चूक केलेली आहे. नामधारकाकडे येण्याची त्याने चूक केलेली आहे. नामधारकाकडे येण्याचा काळाला अधिकार नाही. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे ओ हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नामधारकाच्या गावालाही जाण्याचा का शिवेलाही जाण्याचा अधिकार काळाला नाही. आणि तो ती सीमा तोडून आलाय आत, नामधारकाकडे आलाय, म्हणजे त्याने चूक केलेली आहे. तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार म्हटला की तो शिक्षेस पात्र आहे. जर तो चुकून आलाच तर तुम्ही काय करा. तुका म्हणे हाना काळा हाना तोंडावरी, हा तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. भाता भरा हरी रामपाने, भाता भरा हरी Oh